राज्यातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट. कापूस बाजारावर पुन्हा एकदा वाढणार. पुलगाव, हिंगणघाट, उमरेड, समुद्रपूर, सावनेर राज्यातील महत्त्वाच्या कापूस बाजाराची जी सविस्तर अपडेट आपण बघणार आहोत आजच्या मितीला. सर्वोत्तम कापूस बाजारावर मिळाला आहे पुलगाव या ठिकाणी 8,800 रुपये. समुद्रपूर असेल, भिवापूर असेल, राळेगाव असेल, काटोल असेल, हिंगणघाट असेल. गेल्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतर होत आहे. आता जाणून घेऊया राज्यातील महत्त्वाच्या कापूस बाजाराविषयीची सविस्तर अपडेट. यामध्ये आपल्याला बघायचं आहे कमीत कमी बाजारावर सर्वोत्तम बाजारभाव. पहिली बाजार समिती जी आहे हिंगणघाटमध्ये 9,700 क्विंटलची आवक आली आहे. 7,100 रुपये ते 8,705 रुपयाचा बाजारभाव. हिंगणघाट मार्केटमध्ये सरासरी दर 71 ते 87.05 रुपयाचा बाजारभावाची अपडेट आपल्याला हिंगणघाटमध्ये पाहायला मिळते. तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये सुद्धा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस बाजारावर वाढलेला आहे. पुलगाव मार्केट 2315 क्विंटलची आवक आली. 7,400 रुपये ते 8,805 रुपयाचा प्रति क्विंटलचा पुलगाव बाजार समितीतील आजचा बाजारभावाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते. राळेगाव मार्केट 3400 क्विंटल आवकले 7,100 रुपये ते 8,700 रुपयापर्यंतचा राळेगाव बाजार समितीतील आजचा कापूस बाजारभाव. सरासरी दर 71 ते 87 रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे. वर्धा 658 क्विंटल आवकले सरासरी दर 7,500 रुपये ते 8,400 रुपयाचा बाजारभाव. वर्धा बाजार समितीतील कृषी उत्पन्न बाजार समिती. समुद्रपूरमध्ये 1,065 क्विंटलचे आवकले 6,700 रुपये ते 8,600 रुपये. समुद्रपूर बाजार समितीतील आजचा बाजारभाव. सावनेर बाजार समितीमध्ये 3,000 क्विंटल आवकले 7,200 रुपये ते 8,700 रुपयाचा सावनेर बाजार समितीतील आजचा कापूस बाजारभाव आहे. तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा कापूस बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ आपल्याला पाहायला मिळते. राज्यातील महत्त्वाची मार्केट समिती अमरावतीमध्ये 8,400 रुपये, राळेगाव 8,700 रुपये, भद्रावती 8,200 रुपये, देऊळगाव राजा 8,500 रुपये, हिंगणघाट 8,600 रुपये, वर्धा 8,400 रुपये, पुलगाव 8,800 रुपये. राज्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तेजी आपल्याला कापूस बाजाराची वाढताना पाहायला मिळते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद.